रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. आवडे निराधार हे चिधार, आवडे निराधार हे चिधार, आवडे निराधार हे चिधार, आवडे निराधार हे चिधार. तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हे चिधार. तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हे चिधार. तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर. तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हे चिधार. तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हे चिधार. तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा कास पितांबर. तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हे चिधार. तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हे चिधार. तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर. हेची सर्व सुख तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख. हरी बोल. तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख. तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिना श्रीमुखावळीने, तुका म्हणे माझे, हेची सर्व सुख. पाहिन सर्व सुख, पाहिन श्रीमुखावळीने. तुळसी हार गळा वा वा वा. कासे पितांबर. हरी बोल. हो 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 हो. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर याची ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे ध्यान ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम हरि जय 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 जय राम हरि लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजन सुख झाले हो साजन तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर
बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा जवळी आम्हा अंतर्बाही 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 देव गोड 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 पुरवी कोडाचे ही कोड पुरवी कोडाचे ही कोड पुरवी कोडाचे गोड पुरवी कोडाचे गोड पुरवी कोडाचे गोड पुरवी कोडाचे गोड देव आम्हाला राखे देव आम्हा राखे राखे देव आम्हाला राखे देव आम्हा राखे राखे घाली कळी काळा शिकाखे घाली कळी काळा शिका घाली कळी काळा शिकाखे घाली कळी काळा शिकाखे घाली कळी काळा शिकाखे घाली कळी काळा शिकाखे देव आहे 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 जवळी आम्हा अंतर्बाहे जवळी आम्हा अंतर्बाहे जवळी आम्हा अंतर्बाही जवळी आम्हा अंतर्बाही जवळी आम्हा अंतर्बाही जवळी आम्हा अंतर्बाही देव दयाळ देव दयाळ देव दयाळ देव दयाळ देव दयाळ
कयाचा सांभाळ करी तू कयाचा सांभाळ करे तुकयाचा सांभाळ करे तुकयाचा सांभाळ करे तुकयाचा सांभाळ करे तुकयाचा सांभाळ देव आहे 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 जवळे आम्हांतर बाहे जवळे आम्हांतर बाहे जवळे आम्हांतर बाई जवळे आम्हांतर बाई जवळे आम्हांतर बाई जवळे आम्हांतर बाई बाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार वाजवा भजन करा विठोबार कुमार 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 विठोबार कुमार
जीवा सकळ देव आहे देव आहे देव देवा जवळे जवळे आम्हा
देव आये देव टाळी वाजवा भजन करा मायबाप टाळी वाजवा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला देवामुचा 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 जीव सकळ जीवांचा देवा हे जवळी आम्हा अंतर्बाहे देवगोड देवगोड पुरवी कोडाचेही कोड देवा हे जवळी आम्हा अंतर्बाहे देव आम्हा राखे राखे देव आम्हा राखे राखे घाली कळी काळा शिकाखे देवा हे जवळी आम्हा अंतर्बाहे देव दयाळ देव दयाळ देव दयाळ देव दयाळ करी तुकयाचा सांभाळ देवा हे जवळी आम्हा अंतर्बाहे विठ्ठला विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा मायबाप टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
देवामुचा 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 जीव सकळ जीवांचा देवा हे जवळी आम्हा अंतर्बाही अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथमं पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथमं नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमाळंदिवल्लभम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच निने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महावीर हनुमान महावीर विनव हनुमाना राम जासु जस आप बखाना जन्म जन्म मुनि जतन कराई अंतराम कही आवत नाई सिय राम मय सब जग जानी करमु प्रणाम जोरी जुग पानी मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती ओ शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव 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 भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझी चिती त्याचे पाय माझी चिती वाचे बदता शिवनाम वाचे बदता शिवनाम त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिव भोला चक्रवर्ती चालते पाय माझे किती वाचे बदला शिव नाम दयाने माझी क्रोध शिव भोला चक्रवर्ती राजे पाय माझे वदता शिवनाम दयाळे नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजची कीर्तन रूपी सेवा भगवान बजरंग बलीच्या, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आणि अखिल गुणनिधान भगवान भोलेबाबांच्या या पावन दरबारामध्ये आहे. आणि त्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य राग्र शिक्षित प्रकाश सूर्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा देवाविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सांगणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे. पहिल्या चरणात महाराज देवाशी संबंध जोडतात, दुसऱ्या चरणात देवाचं अस्तित्व सांगतात, तिसऱ्या चरणात देवाचा स्वभाव सांगतात, चौथ्या चरणात देवाचं कार्य सांगतात आणि 5व्या चरणामध्ये देव आमचा सांभाळ कसा करतो हे गोड अशा प्रकारचे अभंगात विवरण करतात. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अत्यंत पावन पवित्र पुण्यवान असणारी भूमी आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु ब्रह्मभूत सद्गुरू श्री संत रंगनाथ गुरुजी महाराज, वैकुंठवासी गुरुनाम गुरु ब्रह्मभूत मोतीराम महाराज, वैकुंठवासी गुरुनाम गुरु ब्रह्मभूत श्री संत मारुती महाराज आदी करून सकल संतांच्या चरणस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी आहे. मौजे श्री क्षेत्र परभणी खऱ्या अर्थाने ही प्रभावती नगरी आहे. या प्रभावती नगरीत महाराज काय कमी आहे? अध्यात्मानं वेदांतानं भरलेली ही भूमी आहे. उभ्या महाराष्ट्रात वेदांत ज्या भूमीतून जातो ती भूमी म्हणजे ही परभणीची भूमी आहे. कारण ब्रह्मभूत गुरुनाम गुरु सद्गुरू रंगनाथ गुरुजी महाराज पहिले सोनपेठकर आणि नंतर परभणीकर. पण परभणी आणि सोनपेठ काय वेगळं नाही आहे की नाही. परभणीकर गुरुजींच्या नावाने गुरुनाम गुरु मोतीराम महाराज आणि ब्रह्मभूत गुरुनाम गुरु मारुती महाराज ज्यांनी हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती महाराज आदी करून या सकल संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. आणि या भूमीमध्ये ही आजची कीर्तन सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या, भगवान भोलेबाबांच्या आणि भगवान बजरंग बलीच्या या पावन दरबारामध्ये खरं म्हणजे इथं आल्यानंतर अंतकरण अतिव प्रसन्न होत आहे. गुरुजी अत्यंत प्रसन्नतेनं मन भरून गेलेलं आहे. या ठिकाणची असणारी भव्य दिव्यता, प्रसन्नता, परमार्थाविषयीचा तुमच्या सर्व मंडळींच्या अंतकरणातला असलेला उत्साह, या उत्सवाविषयीचा असलेला उत्साह आणि तुमच्या चेहऱ्यावरची असलेली प्रसन्नता हे सगळं पाहून अतिशय मन प्रसन्न आहे. आणि त्या प्रसन्न स्थितीमध्ये आपल्याला तासभर अभंगाचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल लेच आणि आपले मार्गदर्शक या सर्व मंडळींचे. कारण नियम असा आहे, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, अपमती भजताराया अनेका पाया माझी पडे. नाथ महाराजांची होय बरं का. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या. कुठलंही कार्य करत असताना मग प्रपंच असो वा परमार्थ असो तिथे आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. कुणीतरी मार्ग दाखवणारा असला पाहिजे, नाही तर मनोमार्ग गेला. हे तुम्हाला पाठ आहे सगळं. या सगळ्या मंडळींना मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय सुरेश महाराज रणेर गुरुजी, गुरुजींनी या सेवेकरिता मला आग्रह केला आणि तुमच्या दर्शनाचा सुंदर सुयोग आला. विठ्ठल. आणि इथं आल्यानंतर अतिशय आनंद वाटला की ही सगळीच सप्ताह कमिटी मंडळी, याच्यात सर्वच क्षेत्रातली मंडळी आहेत. अगदी वैद्यकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, किंबहुना देशसेवेचं क्षेत्र असेल, या सर्वच सेवेतली मंडळी, मला याचा आनंद आहे. सर्वच सेवेतली मंडळी आता माझ्या मालकाच्या सेवेत आहेत, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. विठ्ठल म्हणून या सगळ्या मंडळींच्या अतिशय उत्साहातून, यांच्या सहकार्यातून, यांच्या परिश्रमातून हा गोड उत्सव या ठिकाणी 4 दिवसीय उत्सव कशा निमित्त आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, तरी सांगणं माझं कर्तव्य आहे. रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या, भगवान बजरंग बलीच्या आणि भगवान भोलेबाबाची तर या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि या 3ही मंदिरांच्या कलशारोहणाच्या प्रित्यर्थ हा गोड अशा प्रकारचा उत्सव आहे. आज भगवान भोलेबाबांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली. देव बैसले सिंहासनी आलिया याचका होय धनी, उभारीला हात जगी जाणविली मात. देव बैसले सिंहासनी आलिया याचका होय धनी.
म्हणजे भगवान भोले बाबा आसनस्थ झालेले आहेत, विराजमान झालेले आहेत आणि इथून पुढे तुमच्या माझ्या अंतःकरणाची इच्छा पूर्ती करण्याकरता भोले बाबा इथं उपस्थित आहे. तुम्ही कोणताही अंतःकरणामध्ये संकल्प घेऊन या, कोणती अंतःकरणामध्ये धारणा घेऊन या, याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू कोणती इच्छा घेऊन या, त्या प्रत्येक इच्छेची इच्छा पूर्ती करणारे आमचे महेश्वर महादेव. आणि या महेश्वर महादेवाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आणि या तीनही मंदिरांच्या कलशारोहणाच्या निमित्ताने, नाहीतरी भोले बाबा हे दैवतच असाय. आता हे मी सांगण्यापेक्षा आमच्या माता मौल्यांना सगळं जास्त माहिती आहे याविषयी. कारण क्षणे तुष्टवा क्षणे रुष्टवा, लगेच संतुष्ट होणारही दैवत, लगेच प्रसन्न होणारही दैवत कोणतं, त्याला काही लागत नाही. आता प्रमाण सांगायची गरज नाही, प्रमाण यांनाच पाठ आहे. एक लोटा, पुढचं उत्तरार्ध सांगा की समस्या का हल, श्री शिवाय पाठ आहे सगळं यांना. अतिशय श्रद्धेनं आपण भोले बाबाकडे गेला की काही घेऊन जाऊ नका. एक बिल्वदल चंदन अक्षदा पूजन तत्वता सोपे बहु. एक बेलाचं पान, तांब्याभर पाणी, थोडेसे अक्षदा त्याला घेऊन गेला की तो निश्चित प्रसन्न होतो. कारण हे कसं आहे, भोळ दैवत आहे. शिव भोळा आपण ऐकलं, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. असा कोवळ्या हृदयाचा कोमल अंतकरणाचा माझा भोला शंकर महेश्वर महादेवाच्या निमित्ताने जेवढ्या लवकर जेवढ्या स्पीडनं शंकर प्रसन्न होतात हे लक्षात घ्या बरं. 90च्या स्पीडनं जर शंकर प्रसन्न झाले, समजायचं त्यांना राग आला तर ते 120च्या स्पीडनं रागावतात. लगेच रागावणारही दैवत शंकर आहे. क्षणे रुष्टवा क्षणे तुष्टवा, आणि लगेच प्रसन्न होणारं दैवत भगवान शंकर आहे. पण आपल्या प्रत्येक इच्छेची इच्छा पूर्ती करणारे भगवान भोले बाबा, भगवान पंढरी पांडुरंग परमात्मा आणि भगवान हनुमानजी. त्रिसूत्री काय गोड वापरली या ठिकाणी. या तीनही मंदिरांची आज कलशारोहण सोहळा. कारण ज्ञानोबा म्हणतात मंदिराचं काम पूर्ण झालंय कशावरून, मंदिराचं काम पूर्ण झालं, मंदिराची पेटी झाली म्हणजे मंदिर पूर्ण झालं असं नाही. मंदिराच्या शिखराचं काम झालं म्हणजे मंदिर पूर्ण झालं असं नाही. मंदिराची रंगरंगोटी झाली असं झालं तरी मंदिर पूर्ण नाही. मग मंदिराची पूर्णता कधी आहे, ज्ञानोबा बोलतात देवळाची कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू सुवर्ण सिद्धी कसू 16वा जैसा. मंदिराचं काम पूर्ण झालं. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, कळस पाहिला की मंदिर पूर्ण झालं, कळस झाला की मंदिर पूर्ण झालं. आता मंदिराचा कळसही झाला आणि आपल्या मंदिराच्या कळशावरती ध्वजा सुद्धा फडकत आहे. म्हणजे आपल्या या तीनही मंदिराची खऱ्या अर्थाने आज पूर्णता आहे. नाहीतरी आमचे ब्रह्मभूत गुरुनामगुरु सद्गुरु रंगनाथ गुरुजी महाराज असं म्हणायचे, गुरुजी म्हणायचे असं काय, अपूर्ण राहतो तो प्रपंच आणि पूर्ण होतो तो परमार्थ. किती सोपी व्याख्या आहे गुरुजी, किती सोपं बोलायचं बघ. असं किती गोड वेदांत. असं आमचे महाराज, मी काही ऐकलं नाही, आमचे महाराज सांगायचे किती सोपं आहे. कधीच पूर्ण होत नाही त्याला प्रपंच म्हणत जा. होतो का कधी पूर्ण प्रपंच? कधीच पूर्ण होत नाही. प्रपंच संसरती इति संसारः, पुढे पुढे सरकत राहतो, पुढे पुढे सरकत राहतो. आजोबाचं प्रेम नातवावर, नातवाचं प्रेम आणखी कुठे. याम चिंतयामि सततं महिसा विरक्ता, प्रेम बदलत राहतं, पुढे पुढे जात राहतं. त्याला प्रपंच म्हणत जावं. अर्थात तो पूर्ण होत नाही तो प्रपंच, आणि पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही तो परमार्थ. गंगेची पूर्णता सागरात मिळाल्याने आणि मंदिराची पूर्णता कलशारोहणाने. म्हणून या जिजाऊ नगर परिसरामध्ये या सर्व मंडळींनी अतिशय गोड या ठिकाणी या उत्सवाचं नियोजन केलंय आणि अतिशय सुंदर प्रसन्न या ठिकाणी या मंदिरांची उभारणी केली. प्रसन्न अशा प्रकारच्या मूर्ती आहेत आणि आज त्याचा कलशारोहण आहे. उद्या आपल्या या उत्सवाची सांगता कार्याच्या कीर्तनाने मंगलमय वातावरण आहे. हे सगळी गुणीजन मंडळी, गायक वादक, महाराज मंडळी, परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित आहेत. मनोज महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत, पलीकडेही महाराज मंडळी उपस्थित आहेत.
तिकडे आमचे महाराज आहेत, आमचे हरिभक्तीपरायण बोजरे गुरुजी काष्टगावकर महाराज आहेत, त्याचबरोबर जवळेकर महाराज आहेत आणि सुंदर साऊंड सिस्टीम आमची लाडकी सिस्टीम आहे. तुमच्या प्रसाद भाऊंची सुंदर अशा प्रकारची सिस्टीमही सुंदर आणि ऑपरेटिंग करणारा आमचा सर्जेराव सुद्धा सुंदर आहे. बरं सुंदर आहे का म्हणलो त्याचं राहिले म्हणून म्हणाले. तोही अतिशय ऑपरेटिंग छान करतो महाराज. आणि विशेष मृदंगाची साथ देण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगवादक संगीत अलंकार आपल्याच या प्रभावती नगरीमध्ये ज्ञानदानाचं कार्य करणारे आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण आमचे ज्ञानेश्वर महाराज पाथरकर ते सुद्धा उपस्थित आहे. आणि तुमचा हा अतिशय गोड उत्सव चालू आहे. आज सगळीच मंडळी सेवा करत. आज ज्यांच्या कीर्तनाची जी यजमान म्हणून सेवा करत आहे ते आमचे कृष्णाजी हनुमानदासजी सोमानी शेठ आहेत. आता ही सगळीच महाराज दूध शेठ आहेत. त्यांचे सगळेच सहकारी बरं का. मी मगवाशीच बोलून गेलो. सगळ्याच क्षेत्रातली मंडळी सगळ्या क्षेत्रात सेवा करून कारण शास्त्र असं सांगतं बरं का गुरुजी. प्रथमेन अर्जितम विद्या, द्वितीयेन अर्जितम धनम, तृतीयेन अर्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. जीवनाचे काही टप्पे पडलेले असतात आणि त्या टप्प्यामध्ये माणसाने ते काम केलं पाहिजे. वयाच्या 5 ते 25 पर्यंत काय केलं पाहिजे भैया? काय की बाबा तुम्ही सांगा मला कशाला विचारायचं. काय केलं पाहिजे? शाळेत जात नाही मग काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे, ज्ञानार्जन केलं पाहिजे, विद्या प्राप्त केली पाहिजे. 5 ते 25 पर्यंत विद्यार्जन केलं पाहिजे. 25 ते 50 पर्यंत काय केलं पाहिजे? ते म्हणाले लग्न केलं पाहिजे. लग्न नाही धनार्जन केलं पाहिजे. ते तर होतच असतं की नाही. 25 ते 50 पर्यंत धन गोळा धन जमवलं पाहिजे. पण कसं जोडून या धन कमवलं पाहिजे. 50 ते 75 काय केलं पाहिजे? तृतीयेन अर्जितम पुण्यम. आणि इथं मला ते सगळ्या या कोटीत बसणारी सगळी मंडळी आहे. वयाच्या 50 ते 75 पर्यंत आपण परमार्थाची सेवा केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे, नामजप केला पाहिजे, या उत्सवात सम्मिलित झालं पाहिजे. आणि या वयात सुद्धा इथे येऊन हे नाही केलं तर मग पुन्हा शास्त्र आम्हाला विचारतं चतुर्थे किम करिष्यति. आता काय करणार आहे? कारण 75च्या पुढे ना कीर्तनाला जाता येतं, ना वारीला जाता येतं, ना नाम घेता येतं. कारण त्यानंतर जी अवस्था असते ती कशी असते? मुख गळू लागले लाड आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघे करीती हाड हाड. 75च्या पुढं कानानं ऐकायला येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, नाकातून धारा वाहतात, चालता येत नाही. मग म्हातारी माणसं म्हणतात नातवाला पिंट्या मला कीर्तनाकडे नेतो का? कशाला? आता तुझी जायची वेळ आली कीर्तनाकडे कशा? हे कधी केलं पाहिजे? जवळ हे सकल सिद्ध आहे. हा त्याचा आला वया पायी. आणि सगळी मंडळी या वयात, याचा अर्थ तरुणांनी यायचं नाही असं नाही बरं का. तरुण तर आहेतच, पण ही मंडळी खऱ्या अर्थानं या वयात जे करायला पाहिजे ते करत आहेत. म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद. उत्सव, या उत्सवाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवणारी हा उत्सव चालू आहे. आज उत्सवाचा 3रा दिवस आहे आणि हा 3रा दिवस तुमच्या परभणीपुरताच मर्यादित तुम्हाला दिसतोय असं नाही बरं. हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर दिसतोय. कशाच्या माध्यमातून? या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं युट्यूब चॅनल, महाराष्ट्रातील जे टॉप 10 युट्यूब चॅनल आहेत त्यापैकी अतिशय सुंदर असणारे हे युट्यूब चॅनल आमचं माऊली कीर्तन सोहळा युट्यूब चॅनल. आपल्या परभणी जिल्ह्याचा कुठलाही उत्सव असो, धर्माचा प्रचार प्रसार त्यांच्या अंतःकरणाची तळमळ आहे. कीर्तन, अन्नदान, नामस्मरण, नामचिंतन हे सर्वपर्यंत सर्व लोकांना कळावं, सर्व दूरपर्यंत जावं याकरता आमचे माऊली भाऊ चोपडे हे सुंदर या ठिकाणी सेवा करत आहेत. आणि ते एकटेच करत नाहीत तर त्यांना याच परमार्थात साथ देणारा, या उत्सवात साथ देणारा आमचा सर्वच महाराज मंडळींचा लाडका आहे, पण माझा विशेष लाडका आमचा कृष्ण भैया विठ्ठल. आणि तुम्ही सर्व देवरूप श्रोते सज्जन मायबाप, भगवान भोलेबाबांच्या, पांडुरंग परमात्म्याच्या आणि भगवान बजरंग बलीच्या सेवेत आपण सर्व रत आहात. अशी उत्तरोत्तर तुम्हाला सेवा घडावी म्हणून हा अभंग मुद्दाम निवडला.
तुकोबाराई या अभंगात देवाशी संबंध जोडतात. आम्ही सुद्धा देवाशी संबंध जोडला पाहिजे. पहिल्या चरणात संबंध आहे, कारण जगाच्या पाठीवर सगळे संबंध अशाश्वत आहेत. एक संबंध शाश्वत आहे, कधीच न संपणारा संबंध म्हणजे देवाचा आहे. खरा संबंध म्हणजे परमात्म्याचा आहे. बाकीचे संबंध अशाश्वत आहेत. काही संबंध स्वार्थापोटी जोडले जातात, काही संबंध काही कालावधी पुरते टिकतात, काही संबंध लगेच संपतात. पण कधीच न संपणारा आणि आमच्या अंततोगत्वा अंतिम साध्यापर्यंत नेणारा संबंध म्हणजे परमात्म्याचा संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल माणसं आमच्या जीवनात बरेच जोडले जातात. गुरुजी जोडले जातात की नाही? बरेच जोडले जातात. पण त्यांचे जे संबंध येतात ते काही स्वार्थापोटी असतात. आणि तो स्वार्थ पूर्ण नाही झाला की तो संबंध टिकत नाही, तो संबंध तुटला जातो. माणसं लगेच संबंध तोडतात, जाऊ द्या त्याच्यापासून आपला काही. आणि माणसं सध्या जे जवळ येतात ते काहीतरी फायद्यापोटी, काहीतरी स्वार्थापोटी, काहीतरी लोभापोटी. आणि जे लोभापोटी जोडले जाणारे संबंध आहेत ते टिकत नसतात, काही की नाही? टिकत नसतात. काही संबंध असे आहेत ते स्वार्थापोटी जोडले जाणार आहेत. स्वार्थ संपला की संबंध तुटला जातो. याच्यापेक्षा थोडे काही जवळचे संबंध आहेत, आप्तेष्ट, स्वजन, सखे, नातेवाईक. तेही संबंध कधी कधी मध्ये येणारे आहेत. वैवाहिक संबंध असतो, त्या कार्यक्रमापुरतं तेवढ्यापुरतं जावं लागतं. पाहुण्यांचा, आप्तेष्टांचा, स्वजनांचा, सख्यांचा संबंध असतो. काही वेळेपुरतं त्यांच्याशी जोडले जावं लागतं. तो काही कालावधीपुरता संबंध आहे. काही संबंध असे आहेत ते जीवनभराचे संबंध असतात. पिता पुत्राचा संबंध जीवनभराचा संबंध आहे. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, सर्वात जवळचा संबंध, सगळ्यात जवळचा संबंध कोणता संबंध? भाऊ, कोणता संबंध? भैया, सगळ्यात जवळचा संबंध? गुरुजी, म्हणजे मान्य केलं तुम्ही सगळ्यात संबंध हेच जवळचा, ह्याच्या पुढचा कोणता नाही. हे म्हणले पती पत्नीचा संबंध. त्याच्या पुढं काय आहे की नाही? पण आहे, खरं आहे. सगळ्यात जवळचा संबंध, माना अथवा न माना, पण आपली धारणाच तशी आहे. आपण मानतोय की माणसाचा सगळ्यात जवळचा संबंध कोणाचा आहे? पत्नीचा आहे. पण तोही संबंध, जरा माफी मागून बोलतो, आणि आम्ही सगळे प्रापंचिक जीव आहे, तोही कधी कधी माणसं थोडंसं खटकलं की म्हणतात जाऊ द्या, त्यांना 8 दिवस बोलतच नाही आता, म्हणतात की नाही. आणि यांच्याकडे तर फार असतो मला जीव, की ते नाही माफी मागून बोलायला. बरं असं कधी झालं की त्या लगेच नाराज होतात, मग त्या बोलतच नाही. त्यांना वाटतं अगोदर कोणी बोलावं, कोणी बोलावं, काय तुम्ही बोलले काय बिघडतं, पण बोलत नाही. आमच्या संबंध याच्यापेक्षा एक पुढचा संबंध आहे. चला, हे सगळे संबंध स्वार्थानं प्रेम करणारे. तुकोबाराई एके ठिकाणी सांगतात, एक संबंध असा आहे तो निस्वार्थ प्रेम करणारा. तो संबंध म्हणजे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. एक संबंध असा आहे तो कुठल्याही लाभाशिवाय, कुठल्याही स्वार्थाशिवाय प्रेम करणारा, तो म्हणजे मातृत्वाचा संबंध. या जगाच्या पाठीवर सगळी माणसं आपल्यावरती प्रेम करतात, त्या प्रेमामध्ये काही ना काही स्वार्थ असतो गळ्यांनो. पण जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती जर कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे आई. विठ्ठल कबीरदासजी फार गोड बोलतात. पगले सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं, क्योंकि वो देती है दुआ. सगळ्यात निस्वार्थ प्रेम करते. लेकरा करून कसल्याच लाभाचा, स्वार्थाचा विचार न करता. भलेही ते लेकरू आईवरती एखाद्या वेळेस रागावून बोललं, भलेही ते लेकरू आईवरती नाराज झालं, भलेही त्या लेकराने एखाद्या मातेचा अपराध केला, तरी लेकराचे सगळे अपराध पोटात घालून लेकरावरती प्रेम करते. तिला काय म्हणतात? तिला आई म्हणतात. मायने माय लेकरात भिन्न नाही
किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा हा निस्वार्थ प्रेम करणारा जगाच्या पाठीवर एकमेव संबंध जर कोणता असेल तर तो आईचा संबंध आहे. म्हणून थोडस माता मौल्यांची संख्या जास्त आहे म्हणून बोलतोय. आमच्या माय मौल्यांना विचारा, माता मौल्यांना माहेरात जाऊ वाटतं की नाही? माहेरात अहो माहेर म्हटलं की माहेर समोर दिसतं. आता तुम्ही इथं बसलात पण आता इथं तुम्ही नाही, कुठं गेलात तुम्ही? आता गेले बघा, माहेरात गेले, सगळ्या माहेरात आहेत. घर दिसायलंय, गेट दिसायलंय, शिरल्यामध्ये दादा दिसायलाय सगळं बघा. तुम्हाला माहेरात जाऊन आणलं की नाही माहिती? बिना तिकीट बघ आत्ता नेऊन आणलं मला. तर आणखीन विचारतोय का? आमच्या माता मौल्यांना माहेरात जावं वाटतं, पण पुन्हा प्रश्न आहे कुठपर्यंत जावं वाटतं? जोपर्यंत माहेरातले मायबाप शिल्लक, जोपर्यंत माहेरातली माय शिल्लक आहे तोपर्यंत आमच्या माता मौल्यांना माहेरात जाण्याचा आनंद काही वेगळा असतो. माहेरातली माय असेल तर आमची मुलगी काही ना काही निमित्त करते आणि माहेरात जाते. तिला जायचं असतं फक्त एकाच साठी, माझ्या माईला भेटण्यासाठी. म्हणून बघा, माहेरातली माय गेली की माहेरातलं प्रेम संपलं. माहेरातला बाप गेला की माहेरातला हक्काचा उंबरठा संपला. 80 वर्षाची म्हातारी माय असू द्या, 80 वर्षाची, आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईची 60 वर्षाची पोरगी असू द्या, 60 वर्षाची पोरगी ती पुन्हा पुन्हा माहेरात जाते, कारण माहेरातल्या माईशी तिला भेटावं वाटतं. आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माईलाही वाटतं माझ्या मुलीने वेळोवेळी यावं. ते माईला वाटतं, माईला मुलीने आलेलं आवडतं की नाही? मग कोणाला आवडत नाही? आता तो त्याचा अनुभव आहे, त्याचा अनुभव. पण ऐका, माहेरात मुलीला 80 वर्षाची म्हातारी माय असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी जरी माहेरात गेली तरी 80 वर्षाची म्हातारी माय ती बंगल्याच्या समोर तिची बाज असते, बाजेवरती पडलेली असते, हाताला आधाराची काठी असते, डोळ्याला लावलेला चष्मा असतो, त्या चष्म्याची एक दांडी तुटलेली असते, उशाला मळालेली उशी असते. 80 वर्षाची म्हातारी माय बाजेवरती पडलेली असते. आणि जेव्हा तिची 60 वर्षाची मुलगी येते, मुलगी आली आहे कळल्याबरोबर 80 वर्षाची म्हातारी माय खडबडून उठते. डोळ्याला दिसत नाही, हातपाय थरथर करतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात, पण माझी ठोकू आली हे कळल्याबरोबर माय उठून बसते, उशाचा चष्मा घेते, तो डोळ्याला लावते, त्याची एक दांडी तुटलेली असते, त्याला दोरी बांधलेली असते, शेजारची काठी घेते आणि 60 वर्षाच्या मुलीच्या स्वागताकरता 80 वर्षाची म्हातारी माय खडबडून उठते. परंतु डायरेक्ट स्वागता करता येत नाही. ती माय अगोदर स्वयंपाक घरात जाते आणि स्वयंपाक घरात जाऊन दुर्डीतला चतकोर भाकरीचा तुकडा हातामध्ये घेते, एका हातात पाण्याचा तांब्या घेते आणि ती 80 वर्षाची म्हातारी माय 60 वर्षाच्या मुलीच्या स्वागताला येते. तिच्या अंगावरून भाकरीचा कुटका ओळून टाकते, तिच्या पायावरती पाणी टाकते, तिला कडकडून मिठी मारते, तिला शेजारी बाजेवरती बसवते आणि तिची सगळी विचारपूस करते. बाई, बरं आहे ना तुझं? तुझं सगळं चांगलं आहे ना? तुझ्या सुना चांगल्या आहेत ना? तुला वेळेवर आणि हल्ली म्हाताऱ्या माणसांचा हा फार मोठा प्रश्न. आमच्याकडे सगळं असून सुद्धा आम्ही त्यांची काळजी घ्यायला तयार नाहीत. 80 वर्षाची म्हातारी माय विचारते, बाई तुझं बरं आहे ना? तुझ्या सुना तुझी काळजी घेतात ना? तुला वेळेवर जेवण देतात ना? ते विचारते. ती कोण आहे? तिला आई म्हणतात. म्हणून रामायणामध्ये वर्णन आहे त्या सतीच्या प्रसंगामध्ये. सादर भले मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. सादर भले मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. मंगल भवन अमंगल हारी, द्रवऊ सो दशरथ अजीर बिहारी. आमचे काळे सर कुठे आहेत? सुंदरकांड पाठ आहे त्यांना. मला आनंद वाटला की त्यांना कुठे आहेत काळे सर? सुंदरकांड गातात शिंदे सर.
शिंदे सर सॉरी शिंदे सर वा आनंद वाटला की इथे रामचरित गाणारी मंडळी आहेत इथे ही सगळी सेवा करणारी मंडळी आहेत इथे देश सेवा करणारी मंडळी आहे कारण देश सेवक सुद्धा या देशाचा स्वाभिमान आहे मी नेहमी सांगत असतो बरं का 3 लोक या देशाला देशाचं भूषण आहे आणि 3 लोक या देशाला लागलेला कलंक आहे 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर आणि 3 सजावत देश को सती संत और शूर विठ्ठला 3 सजावत देश को सती संत और शूर 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर या देशाचं भूषण आमची सती माता आहे या देशाचं भूषण शूरवीर आहे आणि या देशाचं भूषण संत महात्मे आहेत कपटी माणसं या देशाला लागलेला कलंक आहे क्रूर माणसं या देशाला लागलेला कलंक आहे ऐका ना ही सगळी कपटी कायर क्रूर भित्री कायर म्हणजे भित्री माणसं या देशाला लागलेला कलंक आहे आणि हे 3 लोक मात्र या देशाचं भूषण आहे पहिली गोष्ट आमच्या सती माता तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती जुन्या काळात सती जाण्याची प्रथा होती काही न पाहता पतीवरती प्रेम करणारी माता माऊली सती जायची म्हणून सती माता या देशाचं भूषण आहे शूर या देशाचं भूषण आहे जे डोळ्यात तेल घालून या देशाचं रक्षण करतात ते या देशाचे खरे भूषण आहे म्हणून अर्जुनाला सुद्धा अर्जुनाचं शूरत्व भगवान परमात्म्यानं आठवून दिलं अर्जुना सांडिये मूर्खपण उठिये धनुष्यमान हे संग्रामी कवन कारुण्य तुझे अर्जुना मूर्खपण टाकून दे हातात धनुष्य घे आणि युद्धा करता तयार हो त्याच्या अंतकरणातला जो आलेला मोह होता तो घालवण्याकरता भगवंताने उपदेश केला हे शूर का महत्वाचे आहेत हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौन्तेय धाय कृतनिश्चयः ऐका शूर किती महत्वाचा शूर जर युद्धात जिंकला तरी विजय आणि शूर जर युद्धात हरला तो वीर गतीला प्राप्त झाला तरी त्याचा विजय तो जर मेला तर त्याला स्वर्गलोक प्राप्त होतं तो जर जिंकला तर महिलोक प्राप्त होतं तुका म्हणे शूर दोही पक्षी भला मरता मुक्त झाला मान पावे आणि देशाच्या सेवेकरता जेव्हा जातात नाही मंडळी तेव्हा जात असताना या घरादारावर तुळशीपत्र ठेवतात आणि जाताना त्यांच्या मनाचा निश्चय असतो पत्नीला सांगतात हे बघ आलो तर कुंकू तुझं नाही आलो तर कुंकू पुसून टाक ही तयारी जे ठेवतात त्यांना देशाचं शूर म्हणतात देशसेवा करणे एवढं सोपं काम नाही मला सर्वस्वाचा त्याग करावा लागतो ही सगळी सुज्ञ मंडळी आहे म्हणून सांगत होतो जगातलं सगळ्यात जवळचं नातं आईच आहे निस्वार्थ प्रेम करणारं नातं आहे पण जरा एक वाक्य सांगतोय का ते नातं सुद्धा या जन्मापुरतच आहे ते नातं सुद्धा तो संबंध सुद्धा या जन्मापुरताच आहे अनंत जन्माचा आपल्या सोबत राहणारा खरा जो संबंध आहे तो माझ्या भगवान भोले बाबांचा संबंध आहे तो अनंत जन्माचा संबंध आहे कोणत्याही जन्माचा म्हणून बघा सतीचे भगवंताशी 2 जन्माचे संबंध एका जन्मात सती होती आणि तीच सती पुढच्या जन्मात कोण झाली पार्वती तुम्ही शिवपुराण आहे का पूर्वावतारात असलेली सती परंतु त्या सतीने ठरवलं सतीचं शंकरावर एवढं प्रेम होतं की त्या सतीनं भगवान शंकरा करता आपल्या प्राणाची आहुती दिली यज्ञकुंडात ते भस्मीभूत केला आणि मरताना एकच इच्छा केली हे दक्षा बापाला म्हणते सती हे दक्षा हे शरीर तुझ्यापासून प्राप्त झालंय पण तू माझ्या मालकाची शंकराची निंदा केलीस आता हे तुझं शरीर मला नको आणि हे सभासदांनो बसलेल्या मंडळींनो ऐका तुम्ही सुद्धा माझ्या मालकाच्या निंदेमध्ये माझ्या बापाची साथ दिली म्हणून तुम्हाला सुद्धा मी शाप देऊन टाकते सुनहु सभासद सकल मुनींचा पहिली
निंदा कही सुनी जिन शंकर निंदा. ज्यांनी ज्यांनी शंकराची निंदा केली त्यांना मी शाप देऊन टाकते असं म्हणते. आणि मरता मरता ती सती शंकराकडे ती इच्छा प्रगट करते. सती मरत हरिसन वर मांगा जन्म जन्म शिव पद अनुरागा. सती मरत हरिसन वर मांगा जन्म जन्म शिवपद अनुरागा. मंगल भवन अमंगल हारी. मरता मरता सतीने इच्छा केली पुढचा जन्म मला शंकराची पत्नी म्हणून प्राप्त व्हावा. तेही कारण हिमगिरी गृह जाई जनमी पार्वती तनु पाई. हीच सती पुढच्या जन्मामध्ये पार्वती झाली. आणि पार्वती होऊन सुद्धा तिने भगवान शंकराकरता खूप तपश्चर्या केली. एवढी तपश्चर्या केली. सप्त ऋषी पार्वतीची परीक्षा घेण्याकरता आले. हे पार्वती कोणाकरता तपश्चर्या चालू आहे म्हणली भगवान शंकराकरता. अगं काय पडलंय त्या शंकरात? त्याला राहायला घर नाही. आहे का घर? कुठे राहतो तो? स्मशाने श्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. कुठे राहतो? स्मशानभूमीमध्ये. अगं त्याला राहायला घर नाही. आता लोक एवढे 2 BHK काय 3 BHK काय बंगलोज काय एवढे बांधतात. आणि शंकर कुठे राहतो? त्याला काही कळतं का? घर सुद्धा नाही. अगं त्याचा नाच सोडून दे. त्याला कपडे सुद्धा नेसायला, कारण त्याला कपडे नाही. तो काय करतो बिचारा? तुला जाऊ दे म्हणले. ते सप्तर्षी म्हणतात बरं का, त्याचा नाच सोडून दे, आम्ही विष्णूला तयार करू. तिनं सांगितलं हो आता म्हटलं तर म्हटलं हे बघा मी जन्मेल मरेल पुन्हा पुन्हा जन्म घेईल पुन्हा पुन्हा मरेल पण लग्न मात्र कोणाशी करेल? शंकराशी करेल. जन्म कोटी लगी रगर हमारी परनऊ शंभो न तू रहू कुमारी. त्याला अनन्यता म्हणतात, त्याला प्रेम म्हणतात. आणि सांगू शंकर पार्वतीचं सती शंकराचं जर चरित्र ऐकलं तर प्रापंचिक जीवनात प्रेम वाढतं. हे त्या चरित्राचं फल आहे. म्हणून चिरकाल टिकणारा संबंध जर कोणाचा असेल, बाकीचे संबंध इथपर्यंतच आहेत. बाकीचे संबंध ये लोकातले आहेत, बाकीचे संबंध एका जन्मातले आहेत. पण ये लोकातलाही आणि परलोकातलाही अनंत जन्माचा संबंध देवाचाच आहे. म्हणून तो कोवर आहे देवा
म्हणून बाकीच्या सर्व नात्यांचा व्यतिरेक करून तुकोबा आहे संबंध जोडतात तो देवाशी शाश्वत संबंध आहे, तो खरा संबंध आहे. म्हणून देवामुचा देवामुचा जीव सकळ जीवांचा. महाराज म्हणतात देव आमचा आहे. काही लोक म्हणतील महाराज तुमचा देव म्हणतात, देव त्यांचा आहे का देव सगळ्यांचा आहे? देव तुकोबरायांचा की देव सगळ्यांचा? आता बघा हे मंदिर बांधले, हे एका विशिष्ट एका व्यक्तीचं आहे का सगळ्यांचं आहे? एखादी सार्वजनिक वस्तू जेव्हा असते त्या सार्वजनिक वस्तूवरती अधिकार पुन्हा एका व्यक्तीचा चालत नसतो, तो सर्वांचा असतो. तसं परमात्मा तत्व सगळ्यांचा आहे. पण तुकोबाराय मात्र स्वाभिमानानं सांगतात देव आमचा. हे बघा, देव जरी सगळ्यांचा असला तरी माझी गाडी म्हणतो, गाडीमध्ये कधी म्हणते का मालक माझा आहे? ज्या बंगल्याला आपण म्हणतो हा बंगला माझा आहे, तो बंगला कधी म्हणतो का मालक माझा आहे? ज्या शेतीला आपण माझी शेती म्हणतो ती शेती कधी म्हणत नाही मालक माझा आहे. पण एक वाक्य सांगतो ऐका, एकदा देवाला तुम्ही माझं म्हणून बघा, देव तुम्हाला माझं म्हणल्याशिवाय राहणार नाही. देव माझा माझा माझा, देव माझा माझा
देवाला माझं म्हटलं की देव निश्चित आम्हाला माझं म्हणतो. संत म्हणून देवाला देवाशी संबंध जोडतात आणि देवा मोता मग आमचा नाही का, आमचा सुद्धा आहे, पण आमचा सामान्य रूपाने जीव सकल जीवांचा. अहो देवच सगळ्यांचं जीवन आहे. आपण म्हणतो ना जीवन ही जीवन आहे. जीवन ही जीवन ही म्हणजे जीवन म्हणजे पाणी, पाणी हे जीवन आहे. ते जीवन ही जीवन आहे. जसं आहे तसं देवच आपलं जीवन आहे. देवाशिवाय आपलं जीवन राहू शकत नाही. यातला देव गेल्यावर आपण राहू शकतो का? यात सर्वाघटी राम देहादेही एक आहेत. तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयात आहे. गेली सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आईशी बुद्धिस्पुरे करण्याशी वस्तुगामी. वा, मला आनंद वाटला बरं. इथं अशा बऱ्याच माता भगिनी आहेत की त्या मला ओवी श्लोक म्हणण्याचं सहकार्य करत आहेत. उगाच नाही महाराज. परभणीत कीर्तन करणं म्हणजे जोक नाही. इट इज नॉट जोक. कारण इथं चिंतन म्हण आणि आम्ही बघा परभणी परमार्थाचं पीक इथे पिकतंय. आम्ही देवाला आमचं म्हणतो, सामान्य रूपाने म्हणतो. आम्ही विशेष रूपाने म्हटल्यावर देव आम्हाला निश्चित आमच्यावर कृपा करतो. खरं सांगा, आम्ही देवाला आमचं म्हणत नाही असं नाही, आमचं म्हणतो, पण सामान्य रूपाने म्हणतो तरी सुद्धा देव आमच्यावर कृपा करतो. केली का नाही याची प्रचिती मला आहे. कारण मागच्या आषाढी एकादशीच्या दिवशी सोनी मराठी या वाहिनीनं एक पुरस्कार दिला आणि त्या सोनी मराठी या वाहिनीनं आषाढीच्या पूर्वी 4-6 महिन्यापूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला होता. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. कार्यक्रम त्या सोनी मराठी चॅनलने ठेवला होता. त्या चॅनलवरती त्या कीर्तनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातून बरेच कीर्तनकार होते. जवळपास 2000 कीर्तनकारांच्या जवळपास ऑडिशन त्यांच्याकडे आले होते. परंतु त्यांनी त्या सगळ्या कीर्तनकारातून 108 कीर्तनकार सिलेक्ट केले. 108 मण्याची माळ जशी असते तशी 108 कीर्तनकाराची एक मालिका तयार केली. त्या 108 कीर्तनकारातून एक महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार करायचा होता. पहिली शूटिंग आमची बारामतीला झाली, दुसरी शूटिंग पुण्याला झाली, तिसरी शूटिंग मुंबईला विष्णुदास भावे नाट्यगृहात झाली. बरेच कीर्तनकार होते. एका सरस एक होते, तयार होते, विद्वान होते, पूर्ण महाराष्ट्रातून होते. आपला मराठवाड्यातूनही काही होते. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, सांगली, सातारा, पुणे, मुंबई बरेच तयार होते. आळंदी, पंढरी क्षेत्रावरूनही होते. योगायोगानं आपल्या परभणी या जिल्ह्यातून आणि परभणी परिसरातून आपल्या या मराठवाड्यातून मलाही त्याच्यात सहभागी होण्याचा योग आला. नुसता सहभागी होण्याचा योग आला नाही, योगायोगानं पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत जाण्याचा योग आला, योगायोगानं तिसऱ्या फेरीत जाण्याचा योग आला. कारण 108 मधून पहिल्या राऊंड मधून 76 कीर्तनकार थांबवले, 72 पुढे घेतले. दुसऱ्या राऊंड मधून 72 मधून 36 थांबवले, 36 पुढे घेतले. आता त्यांचा नियम होता वारकरी संप्रदायाच्या परंपरेला धरून जे बोलतील त्यांनाच पुढे घ्यायचं. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये मात्र 36 मधून 30 वगळले आणि टॉप 6 काढले. योगायोगानं मला त्या टॉप 6 मध्ये जाण्याचा योग आला. योगायोगानं तिथेही जाण्याचा योग आला. आता त्या टॉप 6 मधून आणि या 108 मधून एक महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार काढायचा होता. तो कार्यक्रम देश विदेशात दिसत होता, महाराष्ट्रभर देशभर दिसत होता. त्याच्यातून एक 6 मधून एक काढायचा, 108 मधून एक लाडका काढायचा आणि जो लाडका कीर्तनकार होईल, जो प्रथम क्रमांकाने येईल, त्याला जगात देशातले प्रसिद्ध व्यापारी पुणा गाडगिळ्यान सन्स यांच्या वतीनं चांदीची विणा का कीर्तनात मुख्य असते ती विणा. आणि तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहेत. मला आनंद वाटला. मी रात्रीच एका गावात सांगितलं कुठल्या तरी की विणा उभा होता पण विणे करायला आसन नव्हतं. माझं सूक्ष्म निरीक्षण होतं की इतकी सुज्ञ मंडळी आहेत, विणे करायला आसन नव्हतं, या मंडळीने आसन आणून दिलं. याला म्हणतात सुज्ञता. म्हणून कीर्तनात मुख्य असतो तो विणेकरी विणा. म्हणून एखाद्या वेळेस महाराजाचं दर्शन नाही झालं तरी हरकत नाही, पण विणेकऱ्याचं दर्शन घ्यावं लागतं. आणि नाहीतरी महाराजाचं दर्शन घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही, महाराजाला पुढे जायची गडबड असते जरा. त्यामुळं मुख्य असतो तो विणेकरी, मुख्य असतो तो चोपदार. बरं का पेडगावकर, चोपदार हे मुख्य आहे महाराज. कीर्तन किती वेळ चालू द्यायचंय, कोणाच्या मनावर किती वेळ चालू द्यायचं, ते मला 11 वाजता बघा.
काय नाही बरं, हे मुख्य यांच्यावर असतं. म्हणून जो महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार होईल त्याला पुणा गार्जियन सन्स यांच्या वतीनं चांदीची विना, योगायोगानं त्या टॉप 6 मध्येही जाण्याचा योग आला. आणि गुरुनाम गुरु सद्गुरु ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज, मोतीराम महाराज, मारुती महाराज आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने त्या 108 मधून प्रथम क्रमांक येऊन परभणी जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं सौभाग्य माझ्या जीवनात मला मिळालं. ते सगळे तुमचे आणि या आमच्या भूमीची ताकद आहे, त्या संतांची ताकद आहे, गुरुजींची, मोतीराम महाराज, मारुती महाराज या संतांची, आमच्या गुरुवर्यांची कृपा आहे, त्यांचे आशीर्वाद आहे. म्हणून तिथं आम्हाला एक प्रश्न, हे कशाकरता सांगितलं, इथे बऱ्याच माताजी आहेत त्या ओव्या सांगत आहेत. तिथे गेल्यावर आम्हाला विचारलं, महाराज तुम्ही परभणीतून आले, खरंच परभणी कीर्तनाची भूमी आहे आणि तुम्ही परभणीला हा सन्मान मिळवून दिला. मी म्हटलं बाबा ते म्हणले खरंच आहे, असं म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी, असं का म्हणतात? तुम्ही म्हटलं असं का म्हणतात हे काय मला त्याचं एक्झॅक्ट करेक्ट कारण माहित नाही, पण एवढं निश्चित सांगतो, जगात जर्मनी भारतात परभणी असं का म्हणतात? जर्मनी ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित आहे, पण परभणी अध्यात्माच्या माध्यमातून विकसित आहे. अध्यात्माचा आदर्श कोणाचा घ्यावा? आमच्या परभणी जिल्ह्याचा घ्यावा. का भूमीचे मार्ग सांगे कुंभाची, लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे, ही या भूमीची ताकद आहे. आम्ही देवाशी साधा संबंध जोडतो तर देव आमच्यावरती कृपा करतो. आपण जर शाश्वत खरा संबंध त्याच्याशी समर्पण केलं, तुका म्हणे भार घातलिया वरी त्याच्याशी समर्पण केलं आणि त्याच्याशी संबंध जोडला की तोही आपल्याशी संबंध जोडतो. म्हणून तुकोबराय बोलतात, देवामुता देवामुता जीव सकळ जीवांचा. पण तो देव कुठे आहे? कुठे कुठं नाही, तो सर्वत्र आहे. देव आहे परमात्म्याचं अस्तित्व सांगतात. ज्याच्याशी आम्ही संबंध जोडलाय
तो सर्वत्र आहे. देव आहे, देव आहे, कुठे आहे? जवळी आम्हा अंतर्व आहे. आजही काही लोक असे हे तुकोबरायांना देव आहे, देव आहे असं का सांगावं लागतं? कारण आजही देव नाही म्हणणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. देव आहे म्हणणाऱ्यांची जेवढी संख्या आहे त्यापेक्षा देव नाही म्हणणाऱ्यांची जास्त आहे. हो, देव नाही म्हणणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. वाचिक बरेच लोक आहेत. एक मिनिट देऊ आपण प्रमाण. पण ऐका, आम्ही नाही का म्हणतो? ज्या नाही म्हणणाऱ्याला जर विचारलं, तुम्ही देव नाही म्हणता, कशावरून नाही? तो म्हणता देव दिसत नाही, देव आम्ही पाहिला नाही. काही गोष्टी दिसत नाहीत म्हणून त्या काही नाहीत का? काही गोष्टी पाहिल्या नाहीत म्हणून काही नाहीत का? बरेच अशा गोष्टी आहेत त्या दिसत नाही. साखर दिसे परी गोरी साखर दिसते पण त्यातली गोडी दिसत नाही. मग ती गोडी दिसत नाही. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. तरी ते सुद्धा कधी कधी बघा, ते नाही म्हणणारे छाती ठोकून भाषण ठोकतात. देव नाही, या जगात देव नावाची वस्तूच नाही, हे थोतांड आहे, पुण्य म्हणजे पाप आहे का नाही? पुण्य म्हणजे भूलथाप आहे, पाप म्हणजे धमकी आहे, असं बोलतात. लोक कडकडून टाळ्या वाजवतात. एक तास भाषण देव नाही म्हणण्यावर. आणि एवढं सगळं बोलून शेवटी म्हणतात, एवढं सगळं बोललो की देवाची कृपा. म्हणजे हे सुद्धा बघा तुम्ही मान. जे नाही म्हणणारे आहेत ना, ते सुद्धा कधी देवाच्या मंदिरासमोरून जायले ना, ते हळूच मान खाली वाकवतात. कारण असला तर नाही, तो आहेच, देव आहे. तो कुठे आहे? कुठे नाही. कौन है गुलशन, इट इज गुलशन में रोशन तू नहीं. देव कुठे नाही. हरि व्यापक सर्वत्र समान, प्रेम ते प्रगट होई मै जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. मंगल भवन मंगलहारी, तो नाही ऐसा ठाव उरला से कवन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गगन जसं सगळीकडे आहे, आकाश जसं सर्वत्र आहे. आकाश के नाही, आकाश कुठं नाही, तसं परमात्मा तत्व कुठं नाही. हरि तेरे, हरि तेरे बोलतात. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब ओहिने घेरा. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजिम्या पाहिला विठ्ठलची विठ्ठल. देव सर्वत्र आहे. एक जण म्हणला, महाराज देव जर सगळीकडे आहे तर आम्हाला त्याची प्रचिती काय येत नाही? त्याचे शास्त्राने बरेचसे कारण सांगितले, पण एक दोन कारण सांगतो पुढे जातो. देव असून सुद्धा आम्हाला का दिसत नाही? त्याचं कारण अतिसूक्ष्मत्वात. तो अतिशय सूक्ष्म आहे. अणुरणीयात महतो महियात. अणुपेक्षाही लहान आहे, रेणूपेक्षाही महान आहे, म्हणून तो अतिशय लहान असल्यामुळे दिसत नाही. का दिसत नाही? अति दूरत्वात. तो अति आमच्यापेक्षा दूर आहे म्हणून दिसत नाही. आणखी का दिसत नाही? अति समीपत्वात. अतिशय जवळ आहे, अति जवळ आहे. किती जवळ आहे? अति जवळ आहे का आपणच देव आहे?
अहो आपण त्याचे अंश आहोत ना. मम एव अंशो जीव लोके. आता किती दोहे सांगू तुम्हाला. ईश्वर अंश, ते रामायणाचा विषय असल्यामुळे माझा येतच समोर. जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखरा. ईश्वर अंश, जीव अविनाशी. आम्ही सुद्धा त्याच ईश्वराचे अंश आहोत. म्हणून देव शोधायला फार शोधायची गरज नाही. ऐका, म्हणून देव आहे तो आमच्यातच आहे, आमच्यात सामान्य रूपाने आहे आणि तो आमच्यातलाच आम्हाला कळावा म्हणून ही सगळी व्यवस्था. तुमचं सर्वांचं परमार्थावर फार प्रेम आहे. मला वाटलं लाईट गेल्यावर अर्धा मंडप रिकामा होतो की काय, पण कोणी अंधाराचा गैरफायदा घेतला आणि सगळे जागेवर आहे. देव सर्वत्र आहे. पण मग काही लोक म्हणतील देव सगळीकडे, ते मंदिर बांधायची काय गरज आहे, ही मूर्ती प्राण प्रतिष्ठेची काय गरज आहे. ऐका, तो बघा, वारा वायू सर्वत्र असतो. वारा सगळीकडे की नाही, वारा सगळीकडेच आहे, हवा सगळीकडेच आहे. पण गाडी टायर पंक्चर झाल्यावर हवा भरता येते का? मग कुठे जावं लागतं? पंक्चरच्या स्टेशनला त्या जावं लागतं, गॅरेजला. हवा जरी सर्वत्र असली तरी टायर मध्ये हवा भरायची असेल, गाडी पंक्चर झाली असेल तर गॅरेजवरच जावं लागतं. तसं आमच्या जीवनाचं टायर पंक्चर झालं की त्याच्यात सद्विचाराची हवा भरायची असेल, त्याच्यात सत्कर्माची हवा भरायची असेल तर आम्हाला इथंच यावं लागतं. आमच्यातला देव कळावा याकरता या मंदिरांची निर्मिती आहे, याकरता या परमार्थ स्थानाची निर्मिती आहे. तुम्हा सर्व मंडळांना अतिशय द्यावे तेवढे धन्यवाद आहेत की आपण अतिशय हा गोड सोहळा, ही गोड अशा प्रकारची मंदिर. मंदिर म्हणजे, मंदिर शब्दाचा अर्थ आहे मन नाम मंगलता, दी नाम दिव्यता आणि र नाम रम्यता. जिथे मन रमतं, जिथे अंतकरणाला दिव्यता भासते आणि जिथे जीवनातली अमंगलता जाऊन मंगलता येते त्याला मंदिर म्हणतात. म्हणून बघा, घरामध्ये थोडस बोर झालं, थोडस मन नाराज झालं, आता 2 मिनिट इथे येऊन बसलात, त्या घंटीचा आवाज ऐकला, भोले बाबांच्या चरणावरती मस्तक ठेवलं, पांडुरंग रुक्मिणीचं रूप पाहिलं, मन कसं होतं? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी, मग सुखा का येऊने, झाले सोयरे त्रिभुवनी, देवकराधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. ही सगळी ताकद, ही पॉवर, हे पॉवर स्टेशन म्हणजे हे मंदिर आहे. म्हणून देव आहे, देव आहे, कुठे आहे? सगळीकडे. जवळी आम्हा अंतर्बाहे, आत आहे, बाहेर आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळीकडे. प्रल्हादानं सांगितलं आम्हाला, कुठे नाही. येरू म्हणे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, सकळ आहे वनमाळी, त्वमेव सर्व लोकांना निवासस्थानम् उत्तमम्. सर्वत्र परमात्मा आहे. म्हणून देव आहे, देव आहे, जवळी आम्हा अंतर आहे. तो कसा आहे? देव गोड, देव गोड, पूर्वी गोडाची तो अत्यंत गोड आहे. भागवतामध्ये गीतच आहे, अधरम मधुरम वदनम मधुरम हृदयम मधुर. त्याचं सर्व मधुर आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, प्रेम सर्व काळ, त्याचं सर्वच गोड आहे. काय करतो? पूर्वी गोडाचेही गोड, तो आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून भोले बाबाकडे तुम्ही या, कोणती इच्छा घेऊन या, तो पूर्ण करतो की नाही. आता याचा अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. आमच्या माता मुले काही ना काही इच्छा घेऊन येतात भोले बाबाकडे, पण तो निराश कोणाचीच करत नाही, निराशा करत नाही, प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो. तुम्ही इच्छेने या, तसंही या. तुम्ही त्याच्याकडे आलात की तो भोळाच आहे महाराज. आता शिवपुराणात खूप वर्णन आहे, किंवा त्याचं चरित्र तसं अगाध आहे भोले बाबांचं की ते 1-2 कीर्तनात सांगता येत नाही. तो आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा परमात्मा आहे. मी दुपारीच एक चरित्र वाचलं. शिवदत्त नावाचा एक भक्त होता भोले बाबांचा. महाराज निस्सीम भोले बाबांची सेवा करायची, एवढी सेवा करायची की भोले बाबांनी त्याला अक्षय पात्र दिलं. अक्षय पात्र, त्या पात्रातून त्यानं जी इच्छा केली ती त्याला मिळायची. ते अक्षय पात्र त्याला मिळालं. महाराज त्यानं सगळ्या गावकऱ्यांना काही देऊ लागलं, जो येईल त्याला काही वस्तू द्यायची.
गावातले लोक आळशी झाले ना त्याचा परिणाम. जायचं शिवदत्ताकडे काही मागायचं, यानं ते द्यायचं, लोक कामच करायचं नाही. शेवटी विधीच्या उलट कार्यक्रम राबवू लागला. लोक आळशी झाले. त्या नगरीच्या राजानं शिवदत्ताला बोलवून घेतलं. काय शिवदत्ता, अरे तुझ्या गावातले लोक आळशी झाले. उद्यमेनही सिद्धेंची कार्याने मनोरथही. तुला माहित नाही उद्यम करावा लागतो. लोक आळशी झाले, फुकट सगळं मिळायला लागले. तू सगळ्याच वस्तू देतोस. आता परिणाम तुझ्या परिसरातली सगळी जमीन नापीक झाली आहे. अरे लोक आळशी झाले, त्याचा परिणाम पाऊस वेळेवर पडत नाही. तू भक्ती करतोस आणि लोकांना ज्या वस्तू पाहिजेत त्या देतोस. तुझ्या भक्तीची परीक्षा तेव्हाच आहे जेव्हा 15 दिवसाच्या आत तू जर पाऊस तुझ्या भक्तीने प्रार्थना करून जर वर्षा वेळेवर पडली, पाऊस पडला, तर तू खरा भक्त. अन्यथा तुला मृत्यूदंड. त्यानं सांगितलं हरकत नाही, माझी भक्ती जर खरी असेल, माझा भोळा बाबा जर खरा असेल, तो माझ्यावर निश्चित कृपा करेल. 15 दिवस भोले बाबाच्या समोर बसला, आसनच मोडलं नाही. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला वाटतंय तुमच्या मनात दिसायले म्हणायचंय. कोणाकोणाला मला वाटेल वर्षण करायचं नाव सगळ्यांना एकदा सर्वजण एक मिनिट फक्त भोले बाबांचं नाव घेऊया आणि थांबूयात. मला 8:30चा वेळ आहे. 5 मिनिटात वाणीला विराम. सर्वजण त्यांना वाटतं त्यांनी सर्वांनी हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. भक्तांच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करतोय. होय भक्ती केला तैसा पुरवी घरावी ते इच्छा. अनेक इच्छा आहेत. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे भोवतीने. अहो सगळ्याची इच्छा पूर्ण करतो, याच्यात नवल नाही. संपलंय माझं कीर्तन अगदी 5 मिनिट. सगळ्याच इच्छा पूर्ण करतो, यात नवल नाही. अहो देव भक्ता करता प्रसंगी भक्ताची बायको सुद्धा होतो. झाला की नाही? कोणाची? अर्जुनाची. जेव्हा ते अर्जुन आणि भगवान, आता अर्जुनाचा अधिकारच मोठा. जगाचा मालक अर्जुनाच्या रथाचा कोण होता? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत कोण? शंकरू सारथी शारंगरू अर्जुनेशी भगवान शंकरच. म्हणजे भगवान परमात्मा स्वतः सारथी झाले. सारथी कळतो तुम्हाला? सारथीला मराठीमध्ये ड्रायव्हर म्हणतात. सारथीला मराठीत काय म्हणतात? बघा ड्रायव्हर म्हणतात. म्हणून मला परवणी तरी यापेक्षा नव्हती. जगाचा मालक ड्रायव्हर झाला, सारथी झाला आणि फिरत फिरत
एका वनात गेले, लक्ष द्या बरं का, 2 मिनिट. एका वनात गेले. भागवतामध्ये बरेच वन आहेत, निधिवन, मधुवन. ते दोघं गेले एका काम्यक वनात. काम्यक वनात तो रथ गेला, काम्यक वनात. आता काम्यक वनात रथ गेला, सुंदर वातावरण होतं, मंगलमय, हरियाळी होते, सुंदर झाड होते, काय डोंगर होता, काय लक्षात आहे तुमच्या हे असं सगळं सुंदर वातावरण होतं. आणि दोघंही तिथे गेले. देवानं सांगितलं, अर्जुना थोडा वेळ थांब, मी जरा घोड्यांना खरारा करून येतो. लक्ष द्या, 1 मिनिट माझ्याकडे संपलंय माझं कीर्तन, तुम्ही लक्ष दिलं तरच संपवणार आहे. देवानं सांगितलं, अर्जुना जरा 5 मिनिट इथे थांब, मी जरा घोड्यांना पाणी पाजून येतो. पाणी पाजायला म्हणून देव घोडे घेऊन गेला. देव गेला तसं अर्जुनाच्या हे सगळं मंगलमय वातावरण पाहिलं, सुंदर शृंगार रस पाहिला, निर्माण झाला. आणि अर्जुनाच्या मनात इच्छा झाली, इतकं सुंदर वातावरण आहे, इतकी हरियाळी आहे, वाहणारा पाण्याचा निखळ झरा आहे, अशा मंगलमय प्रसंगात जर इथं ती असती तर ती कळाली तुम्हाला. ती म्हणजे कोण? इथं जर सुभद्रा असती तर असं अर्जुनाच्या मनात आलं. आणि मनातलं कोणाला कळालं? सुभद्रेला नाही, देवाला कळालं. मला त्याला कळतं न सांगता तुम्हा कळो येते, बिनु पद चल ही सुनई बिनु काना, कर बिनु कानाशिवाय ऐकतो. बघा, देवाला मनातलं कळतं, देवालाच कळतं असं नाही, मला सुद्धा कळतं बरं. आता तुमच्या मनात काय चाललंय सांगू का? तुमच्या मनात एकच चाललंय, हे सगळं तयार झालंय, आता वेळ झालीये आणि हे बुवा कधी सोडतोय, असं वाटेल की नाही तुम्हाला? सगळं मला कळतं. मला तर देवाला कळालं अर्जुनाच्या मनात काय चालू आहे. अर्जुनाच्या मनात आलं, इथं जर सुभद्रा असती तर एका मिनिटात देव कोण झाले, जशात तशी सुभद्रा, हुबेहूब सुभद्रा. सुभद्रा जशी बोलायची तसाच आवाज देवाचा, सुभद्रा जशी चालायची तसाच देव चालायला लागला. सुभद्रेचे डोळे जसे तसेच. आता हे सगळं लक्षात आलं तुमच्या. जशात तशी हुबेहूब सुभद्रा देव झाला. आणि इकडून लगेच अर्जुनाला आश्चर्य वाटलं, सुभद्रे माझ्या मनात तुझी इच्छा झाली, तू आलीस, काय कमाल आहे, कस काय आलीस? अहो मालक बोलू नका, मी पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता, पतीच्या मता अनुसरून तुमच्या मनातलं ओळखलं ना आले म्हटली. आता अर्जुनाला कळलं होय, हस्तिनापूर किती दूर आहे आणि हे काम्यकुवन किती दूर आहे, कस काही. पण अर्जुनाच्या लक्षातच नाही, कारण कामातुराणाम न भयम न लज्जा. त्याचा विचार कुठे झाला, बरं झाला आणि सुभद्रे मी तुझी आठवण केलीस, वा पत्नी असावी तुझ्यासारखी, मी तुझी इच्छा केली आणि तू एका क्षणात आलीस. बस 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 सुभद्रे, देव गेलेला आहे, त्याला आणखीन अर्धा तास लागतो. अशा गप्पा मारल्या, अशा गप्पा मारल्या दोघांनी. महाराज गप्पा मारल्या. सुभद्रेला देवानं सांगितलं, हे बघ 8:30 वाजून 5 मिनिट झाले, ती आता येईल, तू पटकन उठ, आता पटकन जा. सुभद्रा उठली, निघाली, जरा पुढे गेली. जरा पुढे गेल्यावर देवानं सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, सुभद्रे सुभद्रे थांब, मी तुझी इच्छा केली आणि तू माझ्याकरता लगेच आलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मला असं वाटतंय तुला काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं म्हटला. त्या अर्जुनानं बोटातली अंगठी काढून, ही निघणं झाली महाराज, ती बोटातली अंगठी काढून सुभद्रेला दिली. तिनं अंगठी घेतली, बोटात घातली आणि इकून गेली. इकून गेली तशीच रूप बदलून इकडून परमात्मा आला. सगळं रूप बदललं, सगळं वेश परिवर्तन केला, पण बोटातली अंगठी तशी ठेवली. इकडून आला. अर्जुन लटकत म्हणतो, काय देवा इतका वेळ असतो का? मी एकटाच होतो, मला इथं करमत नव्हतं, बोलायला सुद्धा कोणी नव्हतं, मी एकटाच बसलो, वेड्यासारखा बसलो. देव म्हणला, काय लबाड आहे हो यार, किती गप्पा मारू लागला, म्हणतो एकटाच आहे. महाराज देवानं सांगितलं, ठीक आहे ठीक आहे. अर्जुना रथ जुंपला, रथ निघाला. रथ जसाच निघाला, देवानं नाटक सुरू केलं. काय नाटक? खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची आवा. सगळे नाटक कोणी करावे? देवानं करावे. रथ जुंपला, रथ निघाला, देवानं सुरू केलं, टक 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 टक. आणतोय घोड्याला, पण अंगठी कोणाला दाखवतोय? अर्जुनाला. मुद्दाम दाखवतो मला. आणि असंच आहे, ज्याच्या पोटात अंगठ्या असतात ना, ते पंक्तीला वाढीत नाही, टोपलं घेत नाही. ए पोरा इकडे इकडे, टोपलं घे, बकीट घे, म्हणजे सांगतो का अंगठ्या दाखवतो हेच कळत. अवघ्या कीर्तनकाराच्या पोटात अंगठी, ते कीर्तनकार सुद्धा तुकाराम महाराज काय म्हणतात, हात पुढे करतात. तुकाराम महाराज काहीच म्हणत नाही, हात मागे घे म्हणतात. दुसरं काय म्हणतात? देवानं सुरू केलं, टक 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 टक. अर्जुनाला अंगठी दिसली.
ही अंगठी तर आपलीच दिसायची, पण ही कोणाला दिली? सुभद्रेला दिली. आता म्हणता येईल अंगठी दिली सुभद्रेला, म्हणावं कसं? महाराज अर्जुनाला वाटलं आता रथ कधी घरी जातो आणि कधी सुभद्रेला विचारतो. देवा पटकन चला, देवा पटकन चला. आता वेळ कमी असल्यामुळे रथ पटकन आला. कुठं? महाराज हस्तिनापुरात. अर्जुन उतरला कसा पळत, कोणाकडे? ए सुभद्रे, ए सुभद्रे, ए सुभद्रे. सुभद्रा सुभद्रा म्हणलं. सुभद्रा जसं कामात व्यस्त होती, अचानक आवाज आला, ओ मालक. ओरडायला काय झालं? काय नाही म्हणले. पटकन हात दाखव. हात दाखव. आज काय भविष्य बघायचा विचार आहे काय? नाही अगं हात दाखव. हात कशाला? अगं सुभद्रे, मी तुझी अंगठी कुठे ती सांग. ती म्हणजे कोणती अंगठी? अगं मी तुझी आठवण केली, तू काम्य कोणात आहेस, आपण गप्पा मारल्या, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, प्रसन्न होऊन तुला अंगठी दिली. ती अंगठी कुठे आहे? सुभद्रा म्हणली, आज सकाळी गोळ्या घेतल्या नाहीत का तुम्ही? अहो मी आले नाही, तुमची माझी भेटही झाली नाही, काही गप्पा मारल्या नाही, आणि तुम्ही मला अंगठी सुद्धा दिली नाही. मग अर्जुनाच्या लक्षात आलं अंगठी कोणाची आहे? देवाची आहे. देव अर्जुन देवाकडे गेला आणि देवाला म्हणू लागले, देवा अंगठी कोणाची आहे? देवानं सांगितलं, सांगा देवा अंगठी कोणाची आहे? खरं सांगू अर्जुना, अंगठी तुझीच आहे. मग अंगठी जर माझी आहे तर तुम्ही माझ्यासाठी सुभद्रा झालात का? देव म्हणला, खरं सांगू अर्जुना, तू इच्छा केली तुझ्याकडचा मी सुभद्रा झालो. पुन्हा अर्जुनाला दम नाही निघाला. मग अर्जुन म्हणला, मग तुम्ही जर माझ्यासाठी सुभद्रा झालात, तुम्ही जर माझ्यासाठी बायको झालात, मग बायको म्हणून सुभद्रा म्हणून मी ज्या गप्पा मारल्या त्या तुम्ही ऐकल्या का? म्हणला, आता बायको झालो, सगळं झालं, मग गप्पा कोण ऐकणार? मीच ऐकल्या. मग मात्र अर्जुनाच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा माझ्याकरता तुम्हाला कोणती कोणती कामं करावी लागतात, माझ्याकरता तुम्ही बायको झाला, माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली. देव आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. तुकोबाला म्हणतात, पूर्वी कोणाचे देव काय करतो? देव आम्हा राखे राखे आमचं रक्षण करतो. बरेचसे उदाहरण आहेत, पण आपल्याकडे वेळ संपलेला आहे. निश्चित कुठलंही संकट आलं आमच्या भोलेबाबाकडे या, कुठलंही संकट आलं आमच्या पांडुरंगाकडे या, कुठलंही संकट आलं हनुमानजीकडे या, देव आमचं रक्षण करील. देव आम्हा राखे राखे घाली काळाचे काखे असे का करतो? कारण देव दयाळ, देव दयाळ, किती दयाळ आहे. विष पाजून आलेल्या सुद्धा आलेलीचा उद्धार करतो. आपल्याला पाठ आहे, तुवा संकाधिकाचे माने सायुज्य सौर शोधितला पुतने जी विषाचे निस्तन पाने मारू आली. असा तो दयाळ. अहो बकीयम स्तनकाल कुटम जिगांसया पाये यदप्यसाध्वी देवे गतिंदातृचितां ततोन्यम कम वा दयालुं शरणं व्रजेम. असा तो दयाळू असल्यामुळे देव दयाळ, देव दयाळ. तरी तू काही आता सांभाळ देवा हे, देवा हे. सेवा भगवान भोलेबाबांच्या, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आणि भगवान बजरंगबलीच्या, मोतीराम महाराज, मारुती महाराज, रंगनाथ गुरुजी महाराज, वैकुंठवासी गुरुनाम गुरु पांडुरंग महाराज नवले आणि तुम्ही सर्व देवरूप श्रोते सज्जन मायबाप भक्ती पुरुष मंडळ या कार्यक्रमास अतिशय प्रसन्नतेने ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच पद्धतीने सेवा करतात. त्यांच्याकडे जी सेवा आहे ती सेवा, मग अन्नदानाची सेवा असेल, वाढण्याची सेवा असेल, इथली सेवा असेल, महाराजांची यजमान म्हणून सेवा करत आहेत आमचे सोमानी सेठ, एक दूध सेठ असतील, काळे सर असतील आणि हे सगळेच बरं का आमचे बंग काका असतील. या सगळ्या मंडळींना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. कोणाचं नाव राहिलं असेल तर मला काही सगळ्यांचा परिचय नाही, पण सर्वांविषयी प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण ते ज्ञानदानाचं कार्य करत आहेत आणि त्या दोन्ही ठिकाणी ज्ञानदानाचंच आहे. शाळेतही ज्ञानदान आहे, शिक्षा एका कीर्तनाचंही ज्ञानदान आमचे हरिभक्तीपरायण सुरेश महाराज रणेर गुरुजी, त्यांनाही धन्यवाद आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्ञानेश्वर